विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या सिलेबसमध्ये व्याकरणाचा भाग प्रयोग हा पॉइंट अभ्यासत होतो। याच्यामध्ये दोन प्रकार आपले झालेले आहेत, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। आज आपण भावे प्रयोग हा पॉइंट अभ्यासणार आहोत। तिसरा प्रकार आहे हा प्रयोगामध्ये। आणि जसं आपण कर्तरी प्रयोगामध्ये आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कर्म क्रियापद यांचा विचार करून प्रयोग समजून घेतलेले आहेत, तसेच त्याच पद्धतीने कर्ता कर्म क्रियापद यांचा विचार करून भावे प्रयोग सुद्धा समजून घेणार आहोत। तर भावे प्रयोग समजून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं अशा वाक्यामध्ये म्हणजे भावे प्रयोगाची जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म याचा कोणताही परिणाम क्रियापदावरती होत नसतो। क्रियापद जसे आहेत तसे राहत असते आणि ते एकवचनी नपुंसकलिंगी रूपामध्ये असते। त्याशिवाय आपण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये क्रियापद जे आहे ते भावे प्रयोगामध्ये आपल्याला दिसून येते, म्हणजे त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही। कोणता प्रयोग असतो? भावे प्रयोग असतो तेव्हा क्रियापदामध्ये कसलाच परिणाम होत नाहीये, म्हणजे कर्त्याचा सुद्धा होत नाही आणि कर्माचा सुद्धा होत नाही। उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघा, एक उदाहरण घेते मी। सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले। बघा, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले। याच्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रिया, ठीक आहे। आता आपण बघूया, प्रयोग करून बघूया क्रियापदामध्ये बदल कसा होतो, ठीक आहे। सैनिकाने, आता इथं सैनिकाने म्हणजे एकच सैनिक आहे, एकवचनी कर्ता आहे। आपण या कर्त्याचं वचन बदलून बघूया। सैनिकांनी काय केलं? कर्त्याचं वचन बदललं, एकवचनी आहे अनेकवचनी घेतलं। शत्रूला, आता कर्ता बदलतोय म्हणजे कर्म तसंच ठेवायचं, एका वेळेला एकावरतीच प्रयोग करायचा। कर्ता आपण बदलून बघतो तर कर्म वाक्यामधलं तसेच ठेवायचे, ठीक आहे। शत्रूला सीमेवर रोखले। बघा, कर्त्याचं आपण वचन बदललं, क्रियापदामध्ये बदल झाला का? अजिबात नाही, म्हणजे कर्त्याच्या कोणत्याही बदलाने क्रियापदावरती कधी कधी कसलाच परिणाम होत नाही, ठीक आहे। आता आपण कर्म बदलून बघूया। आता कर्म बदलत असताना जे मुख्य वाक्य आहे, कर्म बदलत असताना मुख्य वाक्यातीलच कर्ता घ्यायचा आणि कर्ता बदलत असताना मुख्य वाक्य जे दिलेलं आहे त्यातील कर्म घ्यायचे। बघा, आता सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले हे वाक्य आहे। आता कर्ता बदलून, कर्त्याचं वचन बदलून क्रियापदामध्ये बदल झाला का? नाही झाला, अजिबात झालेला नाही। आता कर्म बदलूया। कर्माचं आपण वचन इथे बदलू शकतो, शत्रूला, शत्रूला आहे की नाही, मुख्य वाक्यामध्ये शत्रूला दिलेलं आहे कर्म, आपण शत्रूंना म्हणून बघूया। सैनिकाने शत्रूंना म्हणजे वचन बदललं कर्माचं, सीमेवर रोखले। बघा, इथं आपण काय केलं? इथं कर्त्यानुसार बघितलं, कर्ता बदलून बघितलं, कसलाही बदल झाला नाही। इथे कर्म बदलून बघितलं, कर्माचं वचन बदललं, कर्मानुसार बघितलं आपण, तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल झाला नाही। लक्षात येते का? बघा, म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसारही क्रियापदावरती कधी कधी बदल होत असतो, तसेच कर्माच्या वचन आणि लिंग यानुसार क्रियापदामध्ये कधी कधी बदल होत नाही। म्हणजेच कर्ता आणि कर्म या दोन्हीचा परिणाम क्रियापदावरती कधीच होत नाही। शिवाय क्रियापद जे आहे अशा वाक्यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असते। बघा, रोखले तृतीय पुरुष आहे की नाही, तृतीय पुरुषी आपण पाहिलेले आहे, रोखले रोखले रोखले,
तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये क्रियापद आपल्याला दिसून येते. कधी? ज्या वेळेला कर्ता आणि कर्माचा कसलाही परिणाम क्रियापदावरती होत नाही, तेव्हा ते क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये पाहायला मिळते. भावे प्रयोगाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की क्रियापदामध्ये कसलाच बदल होत नाही. इकडे कितीही बदला तुम्ही, कर्ता बदला, कर्म बदला, कधीच परिणाम होत नाही. अशी जी वाक्य असतात, अशी जी वाक्यांची रचना असते त्याला भावे प्रयोग म्हणायचे. लक्षात घ्या, भावे प्रयोगाची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहे तर क्रियापद जे आहे ते क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. कर्त्याच्या कोणत्याही लिंगवचन पुरुष किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार याच्यामध्ये म्हणजेच क्रियापदामध्ये बदल होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कर्ता कितीही बदला, कर्म कितीही बदला, काही वाक्यामध्ये क्रियापद आहे असे नाही, तेव्हा ते भावे प्रयोगाचे उदाहरण असते. लक्षात ठेवायचं. आणि या वाक्यामध्ये कर्ता जो आहे, भावे प्रयोगातील जी वाक्य असतात, कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो आणि कर्म असल्यास कधी कधी कर्म कर्तरी प्रयोगामध्ये किंवा भावे प्रयोगामध्ये कर्म कधी कधी नसते, पण भावे प्रयोगामध्ये कधी कधी कर्ता पण नसतो, कधी कधी कर्म पण नसते. अशी पण उदाहरणं आहेत. आपण शोधत बसतो कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, पण नसतंच. मग कर्ता कर्म नसेल तर तो भावे प्रयोगच असणार आहे. हा एक अंदाज आपल्याला लावता येतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं कर्म जे असतं, भावे प्रयोगातील वाक्य जे असतात त्याच्यामध्ये कर्म जे असतं ते द्वितीय विभक्तीत असते. बघा, ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. कर्ता जो असतो तो कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमा विभक्तीत असतो, कर्मणी प्रयोगामध्ये तृतीय विभक्तीत असतो आणि भावे प्रयोगामध्ये सुद्धा तृतीय विभक्तीत असतो. कर्म जे असते ते कर्मणी प्रयोगामध्ये प्रथमा विभक्तीत असते, कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते आणि भावे प्रयोगामध्ये कर्म असल्यास ते द्वितीय विभक्तीत असते. लक्षात घ्या. हे आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल. अशा पद्धतीनं कर्ता किंवा कर्म त्यांच्या लिंगवचन यानुसार क्रियापदामध्ये कसलाच बदल होत नाही आणि ते क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये असते, तेव्हा त्यावेळेला भावे प्रयोग असतो. ही कन्सेप्ट एवढी डोक्यात ठेवायची आहे. बघा, अजून एखादं उदाहरण आपण पाहूया. लक्षात येते का? बघा, श्रीधर पंतांनी बैलांना बांधले. बघ, दुसरं उदाहरण, श्रीधर पंतांनी बैलांना बांधले. कर्ता कर्म क्रियापद. आता काय बदलून बघूया आपण, कर्ता बदलून बघूया. ठीक आहे, पहिल्यांदा वाक्यातील कर्ता बघूया. श्रीधर पंतांनी म्हणजे आपण याच्यामध्ये काय करू शकतो, पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी घेऊ शकतो. आता इथे आपण सुमित्राबाई, सुमित्राबाई म्हणजे कर्त्याचं आपण लिंग बदलतो. सुमित्राबाईंनी बैलांना बांधले. झाला का बदल? नाही झाला. कसलाच बदल झाला म्हणजे आपण कर्त्याचं लिंग बदलून बघू. ठीक आहे, आपण आता कर्त्यामध्ये वचन बदलून बघूया. आता श्रीधर पंतांनी सुमित्राबाईंनी एकवचनी आहे, आपण काय करूया, मुलांनी अनेक वचन घेऊया. मुलांनी काय होईल, बैलांना बांधले. क्रियापदामध्ये बदल झाला नाही झाला. आता इथे आपण कर्त्याचं वचन बदललं, लिंग बदलून बदललं. आता इथे पुरुषवाचक सर्वनाम घेऊया, त्यांनी किंवा आम्ही, काहीही घ्या. प्रथम पुरुषवाचक घ्या, द्वितीय पुरुषवाचक घ्या, तृतीय पुरुषवाचक घ्या. त्यांनी बैलांना बांधले. बघा, कर्त्याचं लिंग वचन पुरुष यानुसार आपण बदल केला तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल झालेला नाही, जसेच्या तसे.
शिवाय ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्येच आहे की नाही. अशा पद्धतीनं कर्त्यानुसार कोणताही परिणाम क्रियापदामध्ये झालेला नाही. आता आपण कर्म बदलून बघूया. बघा कर्म बदलले, कर्माचं आपण लिंग बदलून बघूया. ठीक आहे, लिंग बदलून क्रियापद बदलते का ते पाहूया. श्रीधर पंथांनी गायींना म्हणूया, गायींना बांधले. झाला परिणाम? कसलाच नाही झाला. बदलले की नाही आपण? कर्माचं लिंग बदललं, बरोबर आहे, तरीही परिणाम झालेला नाही. आता आपण कर्माचं वचन बघूया. इथं बैलांना, बैलाला, इथं अनेक वचने आहे, आपण एक वचन घेऊया. बैलाला बांधले. झाला बदल? नाही झाला. म्हणजेच काय तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार शिवाय कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये कधीच बदल होत नाही अशी जी वाक्यरचना असते. शिवाय हे जे क्रियापद आहे ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये बद्ध असते, तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. लक्षात येते का? बघा कन्सेप्ट. आपण वैशिष्ट्य बघूया, एक एक वैशिष्ट्य घेऊन उदाहरण पाहूया. तुमच्या लक्षात आलंच असेल. अजून एकदा आपण पाहूया. भावे प्रयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे तर कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीत असतो. भावे प्रयोगाचं पहिलं वैशिष्ट्य कर्ता तृतीय विभक्तीत असतो, बरोबर आहे. कर्म नेहमी असल्यास, वाक्यामध्ये कर्म असल्यास, असल्यास हा महत्त्वपूर्ण शब्द आहे, कारण कुठल्या कुठल्या वाक्यामध्ये काही वेळेला कर्म नसते. मग कर्म असल्यास भावे प्रयोगामध्ये द्वितीय विभक्तीत असते, द्वितीय विभक्तीत असते. ठीक आहे. आणि सगळ्यात तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे भावे प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी, नपुंसकलिंगी. सगळ्यात महत्त्वाचं क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये असते, एकवचनामध्ये असते. आणि कर्ता आणि कर्माच्या कोणत्याही बदलाने, कोणत्याही बदलाने क्रियापदामध्ये बदल होत नाही. लक्षात घ्या. ही तीन वैशिष्ट्ये भावे प्रयोगामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचीच आहे. पहिलं म्हणजे कर्ता भावे प्रयोगामध्ये तृतीय विभक्तीत असतो, कर्म वाक्यामध्ये असल्यास द्वितीय विभक्तीत असते. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये असते. शिवाय कर्ता आणि कर्माच्या कोणत्याही बदलाने क्रियापदामध्ये बदल होत नाही. आता ही वैशिष्ट्ये एखाद्या आपण उदाहरणातून समजून घेऊया. बघा, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. उदाहरण, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. ठीक आहे. याच्यामध्ये आता या उदाहरणामध्ये कप्तान कर्ता, सैनिक कर्म आणि क्रियापद दिली, बरोबर आहे. आता कप्तान, कप्तानाने. ठीक आहे. आता याचं आपण वचन बदलू शकतो कर्त्याचं.
ठीक आहे. कर्त्यानुसार बघूया आपण बदल होतोय का क्रियापदामध्ये. कप्तानांनी सैनिकांना सूचना दिली. नाही झाला बदल, म्हणजे कर्त्याचा वचन आपण बदललं तरी बदल झालेला आहे. ठीक आहे. आता आपण कर्मानुसार बघूया. सैनिकाला कर्म बदलून बघूया. कप्तानाने सैनिकांना आहे म्हणजे इथे अनेक सैनिक आहेत, अनेक वचने, तर आपण सैनिकाला एक वचनामध्ये घेऊया. सैनिकाला सूचना दिली म्हणजे कर्म आणि कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदामध्ये कसलाच बदल झाला नाही. अशी जी वाक्यरचना असते अशा वाक्यांना भावे प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रयोग हा व्याकरणाचा भाग आणि त्याचे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, हे आपण व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं संपूर्णपणे सोडवायचे. कोणतं उदाहरण कोणत्या प्रकारामध्ये बसतं हे जर तुम्ही सोडवलं तर तुमच्या हे प्रयोग निश्चितपणे लक्षात येणार आहेत. आता मी इथे थांबते. सगळे हे 3ही व्हिडिओ प्रयोगावरचे पहा, समजून घ्या आणि कृती सोडवून ठेवा. ठीक आहे. ओके, थँक्यू.